जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओम ग्राफिकच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे आता गणेश बाप्पा काही दिवसावर अगदी आलेलेच आहेत आणि त्यांच्या ज्या आगमनाची आपण जे पत्रिका आहे त्या आगमनाची पत्रिका बनवलेली आहे। त्याची PL फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे। त्याला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो पासवर्ड टाकून तुम्ही PL फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता। व्हिडिओ न स्किप करता पासवर्ड तुम्हाला नक्की गावण्यास मी गॅरंटी देतो। तर चला मित्रांनो, ते कशी बनवायची डिझाईन हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो। तर चला आपण आपल्या व्हिडिओला, त्यासाठी तुम्हाला एक पिक्सल लॅब ॲप आहे, प्ले स्टोरवर मिळून जाईल, ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड केल्याच्यानंतर आता जे आहे वर 3 डॉट दिसतील तुम्हाला, 3 डॉटवर क्लिक करायचे, इमेज साईजवर जायचं आहे आणि इथं टाकून घ्यायचं आहे 1126 आणि इथं टाकून घ्यायचे 1500, सॉरी 1500 टाकल्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचे। बघू शकता तुमच्या पुढे अशी काही साईज येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला हे न्यू टेक्स्ट जे नाव आहे हे इथून डिलीट करून टाकायचे। डिलीट केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून एक कलर घ्यायचा कुठला पण, तर मी आता व्हाईट घेतो समजा। तर तुम्हाला जे आवडत असेल किंवा कोणताही कुठला पण घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर तुम्हाला गॅलरीत जायचे, तिसऱ्या नंबरचे जे खाली तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील त्याच्यातलं जे तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं दुसऱ्या नंबरला गॅलरी दिसेल तुम्हाला, ते गॅलरीवर जायचे। गॅलरीवर गेल्याच्यानंतर मी तुम्हाला काय अशा पद्धतीचे एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे, ते बॅकग्राऊंड इथं ॲड करून घ्यायचे आणि रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला फुल म्हणायचे। फुल म्हणल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, या लेअरला जे आहे त्या लेअरमध्ये जाऊन लॉक टाकून घ्यायचे। लॉक टाकल्याच्यानंतर आता परत गॅलरीत जावं लागणार तुम्हाला आणि मी दुसरे एक PNG दिलेली आहे, ती PNG इथं घ्यायची, तिला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचे। फुल केल्याच्यानंतर राईटवर क्लिक करायचे। राईटवर क्लिक केल्याच्यानंतर आता जे आपला गणपती बाप्पा आहेत ना, सॉरी तर आपण जे झेंडे हे वगैरे काहीतरी ॲड केलेलं आहे डिझाईनला लुक यावं म्हणून, ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे। त्याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं। बघू शकता अशा पद्धतीचं काही येऊन जाईल। त्यानंतर आता तुम्हाला घ्यायची ती म्हणजे आपल्या बाप्पाची PNG, आपले जे गणपती बाप्पा आहेत त्यांची PNG मी तुम्हाला एकदम खतरनाक दिलेली आहे। ती PNG इथे घ्यायची, तिला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं आणि आता परत एकदा गॅलरीत जावं लागणार तुम्हाला आणि जे आपण आता खालच्या साईडला एक पट्टी दिलेली आहे शुभेच्छुकची, म्हणजे ते सहर्ष स्वागत करीत आहेत, अशा काही पद्धतीची आहे ती हे। तर मी घेतो, इथं थोडा वेळ लागेल। बघू शकता ही काय आहे, ही काय आहे मित्रांनो। तर सॉरी दुसरीकडे क्लिक झालं, परत मी गॅलरीत जातो आणि जी PNG आहे ती PNG घेतो मी। तर सापडत नाही मित्रांनो। तर बघू शकता अशा काही पद्धतीची PNG आहे। इथं ओकेवर क्लिक करायचं। ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर असं एकदम कडकमध्ये वरी छत्रपती शिवाजी महाराज आणि जय श्रीरामचा फोटो टाकलेला आहे रामाचा। त्यानंतर याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो मी। फुल केल्याच्यानंतर आता जे आहे ते आपले 2 मावळे दिलेले आहेत मी तुम्हाला, 2 मावळे दिलेले आहेत, ते मावळे तुम्हाला घ्यायचे म्हणजे स्वागतासाठी। अशा पद्धतीचं काही कन्सेप्ट आपण तयार केलेली आहे। आता जे मावळे आहेत ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी PNG दिलेली आहे, ते तुम्हाला डायरेक्टली इथं घ्यायची। घेतल्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आणि इथून रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायची। बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने ॲड झालेले आहेत। त्यानंतर आता परत तुम्हाला गॅलरीत जायचं आहे आणि मेवर ज्या घंट्या दिलेल्या आहेत 2, त्या घंट्या घ्यायच्यात आणि ॲड करून टाकायच्यात।
म्हणजे डिझाईनला जो खतरनाक लुक येऊन जाईल अशा पद्धतीने. आणि लेअरमध्ये जायचे. लेअरमध्ये जाऊन आत्ताच्या घंट्या घेतल्यात आपण, त्याला असं त्याच्यावर क्लिक करायचे आणि असं खालच्या साईडला ओढून घ्यायचं. त्यानंतर त्या मागच्या साईडला जातील, बघू शकता तुम्ही गेलेले आहेत. आता प्रत्येक लेअर आपण ज्या घेतलेल्या आहेत त्याला लॉक मारायचे, म्हणजे त्या लेअर ज्या आहेत त्या हलणार नाहीत. तर मी लॉक मारून घेतो. आता लॉक टाकणं झालेले आहेत आपले. तर आता मी परत गॅलरीत जातो आणि गॅलरीत गेल्याच्या नंतर आता वर जे आहे ते कुठला गणपती आहे त्या गणपती बाप्पाचं जे काय नाव असेल तुमच्या जिथं बसवतो तुम्ही स्टॉपचं ते नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आता जे कुठला तुमचा राजा असेल गणपती बाप्पा त्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि त्याच्या पुढे करायचं आहे राजा. म्हणजे आता हे मी इथं टाकून घेतलं आहे चौकातला राजा. त्यानंतर परत गॅलरीत जायचं आहे आणि आपली जी PNG आहे ती म्हणजे आगमन सोहळा या अशा काही पद्धतीने मी तुम्हाला दिलेली आहे ती इथं ॲड करून घ्यायची. ॲड केल्याच्या नंतर आता मी तुम्हाला एक बॉक्स टाईप काहीतरी युनिक असं एक PNG दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. अशा काही पद्धतीची PNG आहे. हिला पण मी घेतो इथं रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो. त्यानंतर आता याच्यात जे आहे ते मी कुठलं ठिकाण आहे आणि वेळ काय आहे ते टाकून घेतलेलं आहे, ते घेतो मी. शनिवार दिनांक 7 अशा पद्धतीचं काही मी टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तुम्हाला पण अशाच पद्धतीचं टाकायचे. PL फाईल आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्हाला डायरेक्टली पिक्सेल लॅबमध्ये ॲड करायची आणि अशा पद्धतीची डिझाईन जी आहे ती तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर आता जे आहे ते आगमन सोहळा झालेला आहे आपला. आता त्यानंतर जी PNG आहे ती म्हणजे काय अशा टाईपमध्ये, म्हणजे तुमचं ठिकाण टाकायचं आहे, तालुका जिल्हा जे काय असेल ते, आणि इथं अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची. आता खालच्या ज्या बॉक्स दिसतात तुम्हाला बॉक्स पट्टी तिच्यात सहर्ष स्वागत मी दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. त्याला पण घ्यायचं आहे रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करायचं आहे, बघू शकता सेट झालेला आहे एकदम खतरनाक. आता जे आहे ते म्हणजे इथे एक मी PNG दिलेली आहे तुम्हाला नॉर्मल, ती PNG घ्यायची इथं ॲड करायची. रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन हिला पण फुल करून घ्यायचं आहे. फुल करून घेतल्याच्या नंतर आता वरी जे आहे ते आपल्या तारीख डेट टाकून घ्यायची तुम्हाला. म्हणजे तुमचं जे स्थापना दिनांक आहे तर स्थापना दिनांक टाकून घ्यायचा. वर छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीरामाचा फोटो दिसेल त्याच्या खाल्ल्या साईडला, बघू शकता मी टाकलेला आहे अशा पद्धतीने. आणि आता जो मी फोटोला जो एक कलर दिलेला आहे तुम्हाला PNG, तो कलर इथं घ्यायचा काय अशा पद्धतीने आहे आणि इथं ॲड करून टाकायचं. याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये फुल करायचं आहे. लेअरमध्ये जायचं आहे. लेअरमध्ये गेल्याच्यानंतर या लेअरला असं खालच्या साईडला ओढून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या वरती ठेवायची ही लेअर. गणपती बाप्पा तुम्हाला जिथपर्यंत दिसत नाहीत तिथपर्यंत ओढून घ्यायची किंवा तुम्ही खालच्या साईडला ठेवू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं योग्य वाटेल तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तर मी अशा पद्धतीने ठेवून घेतो कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होत चालला आहे त्यासाठी. तर चला राहिलेल्या PNG आहेत ती मी फटाफट ॲड करून घेतो आणि तुम्हाला डिझाईन बघू शकता. अशा पद्धतीने काय आपली डिझाईन रेडी झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता, मी झूम करून दाखवतो तुम्हाला थोडीफार, बघू शकता अशा काय पद्धतीने. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.